तुम्हालाही तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे, पण सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही. तर आज मी तुमच्यासोबत माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. कसं मी सोशल मीडिया यूज करून आणि कुठलाही ट्युटर न हायर करता, कुठलाही कोर्स न करता कसं हळूहळू माझं इंग्लिश इम्प्रूव्ह केलं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्हीसुद्धा एकही रुपया खर्च न करता तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. हो, हे पॉसिबल आहे. अजिबात पैसे खर्च न करता तुम्ही तुमची इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करू शकता, इंग्लिश लँग्वेज शिकू शकता, तेही सोशल मीडिया यूज करून. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू आर डुइंग ग्रेट. सो फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा अँड लेट्स स्टार्ट दिस व्हिडिओ. आय थिंक तुम्ही माझ्याशी रिलेट करू शकाल, कारण माझ्या घरी इंग्लिश बोलायचं एन्व्हायरमेंट नव्हतं आणि नाही मी इंग्लिश मिडियममधून शिकले. थोडंफार इंग्लिश समजायचं कारण सेमी इंग्लिश मिडियम होतं, पण फ्रेंड्स थोडे टॉपर होते, त्यामुळे हा माझ्यासाठी प्लस पॉईंट होता की 10th येता चांगलं इंग्लिश समजायला लागलं होतं. पण बोलता येत नव्हतं कारण ती सवयच नव्हती आणि ऑफकोर्स कॉन्फिडन्स नव्हता, वोकॅब्युलरी कमी होती. आणि खूप जणांचा हाच प्रॉब्लेम असतो की इंग्लिश समजतं पण बोलताच येत नाही. कारण समजणं आणि बोलणं हे दोन्ही वेगवेगळे स्किल आहेत. अंडरस्टँडिंग इज पॅसिव्ह बट स्पीकिंग इज ॲक्टिव्ह अँड नोबडी टेल्स अस दिस. आणि आपण स्वतःलाच ब्लेम करतो, माझं इंग्लिशच खराब आहे, मला इंग्लिश जमतच नाही आहे. बट द ट्रूथ इज वी वेआर नेव्हर ट्रेन टू स्पीक. आपल्याला बोलायला शिकवलंच नाही तर कसं येईल बोलता. इंग्लिश आपली मदर टंग नाही आहे, सो ऑब्व्हियसली फ्लुएन्सी लगेच येणारच नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे ना की आपण इंग्लिश शिकूच नाही शकत. तुम्हाला MS धोनीची स्टोरी माहितीच असेल, त्यांनाही इंग्लिश बोलता येत नव्हतंच ना. बट लुक ॲट हिम नाव, ही लर्न टू स्पीक इन इंग्लिश, राईट? So age is not a problem, money is not a problem, background is also not a problem. The only problem is fear and excuses that we put on ourselves. खूप लोकांना असं वाटतं की इंग्लिश एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, बट लेट्स बी हॉनेस्ट, स्कूलपर्यंत इंग्लिश नाही आलं दॅट्स ओके, पण कॉलेजमध्ये गेल्यावर खरा प्रॉब्लेम सुरू होतं. सगळे सब्जेक्ट्स इंग्लिशमध्ये असतात, त्याचे ॲन्सर्स एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये लिहायचे, प्रेझेंटेशन्स इंग्लिशमध्ये द्यायचे, इंटरव्ह्यूजसुद्धा इंग्लिशमध्येच होत असतात. आणि तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की आपण कुठेतरी कमी पडतो आहे. आपण टॅलेंटेड आहोत, आपण इंटेलिजंट आहोत, पण लँग्वेज बॅरियरमुळे आपला कॉन्फिडन्सच कमी होतो आहे. आणि आजच्या जगात ना इंग्लिश एक गरज बनले, कारण सगळंच खूप लवकर ग्रो होतं आहे. इंडिया ग्रो होतो आहे, मल्टीनॅशनल कंपनीज ऑलरेडी आहेत इंडियामध्ये, त्याच्या कॉर्पोरेट इंटरव्ह्यूज इंग्लिशमध्येच होतात, मीटिंग्स इंग्लिशमध्ये चालतात, ईमेल्स इंग्लिशमध्येच करावे लागतात. आणि खूप वेळाना कॅन्डिडेट स्मार्ट असूनसुद्धा, हुशार असूनसुद्धा इंग्लिशमधून सगळं एक्सप्लेन करता येत नाही म्हणून रिजेक्ट होतात. कारण प्रॉब्लेम हा इंटेलिजन्सचा नाही आहे, प्रॉब्लेम हा कम्युनिकेशनचा होतो आहे. आणि इंग्लिश हे एक स्किल आहे, जसं ड्रायव्हिंग एक स्किल आहे, कुकिंग एक स्किल आहे, तसंच हे सुद्धा एक स्किल आहे. आणि जर आपल्याला बेटर लाईफ हवी असेल, बेटर ऑपॉर्च्युनिटीज हव्या असतील, स्वतःला ग्रो करायचं असेल ना, तर स्वतःवरती आधी काम करायलाच पाहिजे, इंग्लिश शिकायलाच पाहिजे, नो मॅटर व्हॉट. आपण बदललं नाही ना तर जग आपल्या पुढे निघून जातं. विथ अस ऑर विदाउट अस, डझंट मॅटर. वी थिंक इंग्लिश इज डिफिकल्ट, ग्रामर, टेन्सेस, व्हॉइसेस, एव्हरीथिंग लुक्स स्केरी. बट इंग्लिश इज नॉट स्केरी, द वे इट इज टॉट इज स्केरी. इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रीमली इंटेलिजंट किंवा एक्स्ट्राऑर्डिनरीज असायला पाहिजे असं नाही आहे. इट्स जस्ट अ स्किल अँड ट्रीट इट लाईक दॅट. द फिअर इज ओनली इन अवर हेड, इट डझंट इवन एक्झिस्ट. द ओनली थिंग वी हॅव टू चेंज इज द वे ऑफ लर्निंग. शिकण्याची पद्धतच बदला. वेन आय स्टार्टेड टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश, मी असं काही स्पेशल एफर्ट्स नव्हते घेतले, म्हणजे इंग्लिश शिकण्यासाठीच हे सगळं करायचं असं काही मी नव्हतं केलं. म्हणजे अशा काही फक्त हॅबिट्स होत्या, सवयी थोड्याशा बदललेल्या, त्यामुळे आपोआप इंग्लिशसुद्धा बदलायला लागलं, इंग्लिशसुद्धा इम्प्रूव्ह व्हायला लागलं. आणि हेच मी तुमच्यासोबत शेअर करते. फर्स्ट थिंग इज आय स्टार्टेड वॉचिंग इंग्लिश कॉन्टेंट. मी हे सगळं इंग्लिशमध्ये बघायला सुरुवात केली. म्हणजे मी सुरुवात नव्हती केली, मला इंग्लिश कॉन्टेंट बघायला आवडायचे आणि मी असेच सगळे चॅनल सबस्क्राईब केले होते जे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि जे मला इम्प्रूव्ह करत असतील. फॉर एक्झाम्पल मी मोटिवेशनल कॉन्टेंट बघायचे, म्हणजे मला आवडतात. सो मी सुरुवातीला गौर गोपाल दास बघायचे, सो ते मी इंग्लिशमध्ये बघायला सुरुवात केली. म्हणजे आता मी इंग्लिश शिकण्यासाठी असं काही वेगळं नव्हतं केलं, मी कॉन्टेंटच इंग्लिश बघायला सुरुवात केली. त्यामुळे माझ्या सतत त्याच गोष्टी कानावर पडत असल्यामुळे त्याच गोष्टी माझ्या डोक्यात चालायच्या. ते काही वर्ड्स किंवा फ्रेजेस किंवा सेंटेन्सेस ते काही बोलायचे ना, ते सबकॉन्शियसली माझ्या डोक्यात फिट व्हायला लागलं, म्हणजे ते ॲटोमॅटिकली माझ्या तोंडात यायला लागलं. अँड वन डे आय रिअलाइज्ड आय स्टार्टेड थिंकिंग इन इंग्लिश. आय डिडंट फोर्स इट, इट हॅपन नॅचरली. मी अशाच क्रिएटर्सना सबस्क्राईब केलं ज्यातून काहीतरी मला शिकायलासुद्धा मिळेल आणि ते इंग्लिशमधून सुद्धा असेल, म्हणजे सोबतच माझं इंग्लिशसुद्धा इम्प्रूव्ह होईल. सगळ्यात इम्पॉर्टंटली मी रँडम स्क्रोलिंग करायचं बंद केलं इंस्टावरती, कारण एक रील आपण बघायला जातो आणि 2-3 तास कुठे गेले हेच कळायचे नाहीत मला सुद्धा आधी. आणि फक्त असेच व्हिडिओ बघायला सुरुवात केले जे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, जे मला काहीतरी शिकवतील आणि ते इंग्लिशमध्ये सुद्धा असतील, म्हणजे सायमल्टेनियसली माझं इंग्लिशसुद्धा इम्प्रूव्ह होईल.
आणि विदाऊट पुशिंग माय सेल्फ, विदाऊट एनी प्रेशर माझं इंग्लिश इम्प्रूव्ह होत गेलं आणि वोकॅब्युलरीसुद्धा चांगली होत गेली. आणि सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत ना तेवढे त्याचे तोटेसुद्धा आहेत. जेव्हा आपण सोशल मीडिया बघत असतो, यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो, जे कॉन्टेंट तुम्ही बघताय आणि लाईक करताय तेच कॉन्टेंट तुम्हाला ते अल्गोरिदम परत परत दाखवत असतं. म्हणून जर तुम्ही रँडम रील्स बघत बसाल तर तुमचा वेळ नक्कीच वाया जाईल. सो चूज वाईजली. सो द बेस्ट वे टू लर्न इंग्लिश इज टू लिसन फर्स्ट. ही सगळ्यात पहिली आणि सगळ्यात सोपी स्टेप आहे. जेवढं जास्त तुम्ही इंग्लिश ऐकाल तेवढा लवकर तुम्ही इंग्लिश बोलू शकाल. एखादं लहान बाळ बघा ना, जेव्हा कुठलीही भाषा ते शिकत असतं तेव्हा ते पहिलं ऐकतंच ना, ऐकून ऐकून आपण जे बोलतो तेच ते बोलायला सुरुवात करतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिश शिकण्याची प्रोसेस जेवढी जास्त इंटरेस्टिंग असेल ना तेवढीच जास्त वेळ ती आपण करू शकणार आहे. कारण बोरिंग गोष्टी आपण करूच नाही शकत. आणि बराच वेळ इंग्लिश ऐकल्यामुळे ना काही सेंटेन्सेस ट्रान्सलेट न करता सुद्धा आपल्या लक्षात राहायला लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय विल कॉल यू लेटर, सी यू अगेन, टेक केअर, हे सगळं आपण ट्रान्सलेट करून शिकलो आहे नाही ना. यू कांट स्पीक व्हॉट यू हॅव नॉट हर्ड. तुम्ही जे ऐकलंच नाही तुम्ही ते बोलूच शकणार नाही. आणि हे सगळं ऐकल्यामुळे ना हळूहळू ब्रेन हे पॅटर्न म्हणून ॲक्सेप्ट करत असतो. म्हणजे आता शब्द कसे जोडले जात आहेत, सेंटेन्सेस फ्लोमध्ये कसं बोलायचं हे आपोआप समजायला लागतं. आणि ऑफकोर्स प्रोनाऊन्सिएशनसुद्धा बेटर होतंच. त्यामुळे तुम्हाला पहिली एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे वॉच व्हॉट यू वॉन्ट बट इन इंग्लिश. जे काही तुम्हाला बघायचं आहे, मेकअप ट्युटोरियल बघायचे आहेत इंग्लिशमधले बघा, कुकिंग बघायचं आहे, पॉडकास्ट बघायचं आहे, काहीही, जस्ट स्विच द लँग्वेज. आणि जर तुम्हाला बघायला वेळच नसेल तर ऐका ना, फक्त इयरफोन्स लावून ऐकायला काय जाते. गाणी जसं ऐकतो तसं पॉडकास्ट ऐका. अजूनसुद्धा मी ज्यावेळी घरातली कामं करत असते किंवा अशी गोष्ट करते जे मला आवडत नाही, बोर होते, त्यावेळी इयरफोन्स लावून पॉडकास्ट ऐकत असते. काहीतरी चांगल्या गोष्टी कानावर पडतात, इंग्लिशसुद्धा इम्प्रूव्ह होतं. अँड वन्स लिसनिंग बिकम्स हॅबिट, स्टार्ट स्पीकिंग. आणि जर बोलायला कोणी नसेल तर प्ले स्टोअरवरती कितीतरी ॲप्स आहेत ज्या तुम्ही बोलू शकता आणि तुम्हाला तुमचे को लर्नर्ससुद्धा मिळू शकतात. म्हणजे तुमच्यासारखे शिकणारे अजून लोकसुद्धा अवेलेबल असतात तिथे, किंवा तिथले एक्सपर्ट्स असतात त्यांच्यासोबतसुद्धा बोलू शकता. तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता, तुम्ही कुठं अडतंय ते सुद्धा शेअर करू शकता. आय यूज्ड ओपन टॉक आणि ते पण फ्रीमध्ये, आणि असे भरपूर आहेत, हायब्रो आहेत, अजून भरपूर आहेत. सो ते तुम्ही चेकआउट करू शकता. आणि आता AI सुद्धा फ्रीच आहे ना, ChatGPT आहे, जेमिनाय आहे, अजून भरपूर आहेत. त्यात तुम्ही बोलू शकता. जगातल्या कुठल्याही टॉपिकवरती तुम्ही त्याच्यासोबत बोलू शकता, तुमचं प्रॅक्टिस करू शकता, तुमचे चुका तुम्ही शोधून काढू शकता. तो तुमचा पर्सनल ट्युटरच आहे ना, सो यूज इट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रीडिंग. रीडिंग हे मस्ट आहे. रीडिंगमुळे खूप फरक पडतो. आणि जर तुम्हाला महाग पुस्तकं नसतील विकत घ्यायची तर CBSEचं इंग्लिश टेक्स्टबुक घ्या, किंवा आपल्या स्टेट बोर्डचं जरी घेतलं तरी चालेल. किती छान छान स्टोरीज आहेत त्यामध्ये, इन्स्पिरेशनल स्टोरीज आहेत, आणि तुमची वोकॅब्युलरीसुद्धा खूप छान होईल वाचनामुळे. आणि जर तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचीच नसतील तर अजून एक सोपी ट्रिक आहे. आस्क ChatGPT टू क्रिएट अ स्टोरी. कुठल्याही सिम्पल, ॲडव्हान्स कुठल्याही प्रकारच्या स्टोरीज तुम्ही तिथे बनवू शकता आणि त्या मोठ्याने वाचा. मोठ्यानेच वाचल्यामुळे तुम्हाला ते बोलायची प्रॅक्टिस होईल, वोकॅब्युलरी क्लिअर होईल, प्रोनाऊन्सिएशन क्लिअर होईल, आणि सगळ्याच गोष्टी सुधारतील. बिफोर आय एंड दिस व्हिडिओ, आय जस्ट वॉन्ट टू से वन थिंग फ्रॉम माय हार्ट. इफ यू आर वॉचिंग मी राईट नाव अँड स्टील थिंकिंग आय एम कन्फ्युज्ड, इंग्लिश इज नॉट फॉर मी, आय विल नेवर बी एबल टू स्पीक लाईक अदर्स, प्लीज स्टॉप थिंकिंग लाईक दॅट. Because I was exactly like you. I was scared, I was confused. I used to feel embarrassed when I had to speak. But slowly I understood one thing, that English is not about talent. English is not about being smart. It's a skill, and skill grows when you use them. You don't need to be perfect. You don't need to be speak fluent from day one. You just need to start listening, start reading, start speaking. Make mistakes. Nobody judging you as much as you think they are. I promise you, one day you will look back and think, wow, I really improved. So just don't stop, don't doubt yourself. You are capable of more than you think. If I can do it, then trust me, you can do it too. मला वाटते तुम्ही मोटिवेट झाला असाल. सो आजपासूनच इंग्लिश शिकायला सुरुवात करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. पण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.